नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्यामध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे. अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये वरिष्ठ विधी अधिकारी या पदाच्या रिक्त जागा आहेत आणि याकरता आपण डिटेल जाहिरात आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. याची अंतिम तारीख जी आहे ती आहे 27 जून 2025 आणि याकरता वरिष्ठ विधी अधिकारी आणि विधी अधिकारी हे पदं याच्यामध्ये भरायचे आहेत. आणि याकरता जी डिग्री आहे ती तुम्हाला LLM असणं आवश्यक आहे. यासाठी खुले एक आहे, दर महिना तुम्हाला 40,000 रुपये मानधन देण्यात येईल. त्यानंतर दुसरं पद जे आहे ते विधी अधिकारीच्या एकूण 9 जागा आहेत. बृहन्मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि अमरावती यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 9 जागा आहेत. त्याच्यामध्ये 30,000 रुपये इतकं तुम्हाला मानधन मिळेल. याच्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन याविषयी डिटेल माहिती त्याला असणं आवश्यक आहे. इंग्रजी भाषेचं ज्ञान देखील त्याला असणं आवश्यक आहे. आणि याकरता तुम्हाला fda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला जे वय आहे ते वय 65 वर्षापेक्षा अधिक नसलं पाहिजे. आणि तुम्हाला एकूण मानधन 30,000 ते 40,000 रुपये इतकं मानधन तुम्हाला याच्यामध्ये देण्यात येईल. आणि यामध्ये तुम्हाला जो अर्ज करायचा आहे त्या अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही राईट साईडला तुमचा फोटो, तुमचं नाव, त्यानंतर तुमचा जो पत्ता आहे, अर्ज दिनांक, त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख, शैक्षणिक अर्हता, एकूण अनुभव आणि अनुभवाचा तपशील तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. आणि पूर्वी जे कुठं काम केलेलं असेल त्या ठिकाणी तुम्हाला कामाचा अनुभवाचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला 27 तारखेच्या आतमध्ये जमा करायच्या आहेत. मुंबईमध्ये ही खूप चांगल्या पगाराची नोकरी, 30 ते 40,000 रुपये महिना मानधन असलेली ही नोकरी तुम्हाला आरामात लागू शकते. सो तुम्ही याच्यामध्ये अर्ज करा. सो विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर रोजगार कट्टा चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.